रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज माझा पहिला ब्लॉग आहे आणि तो माझा पहिला ब्लॉग मी आमच्या गावाच्या किल्ले कंक्राळेपासून स्टार्ट करणार आहे। तर माझ्यासोबत आहे आमचे काका श्री सत्तम महाराज, मुरली मासाळ आणि ओम कन्नूर। तर मग काय घेतलं इरायमाचं दर्शन आणि निघालो आम्ही किल्ल्याच्या दिशेने। तर कंक्राळ गाव म्हटलं तर हे मालेगाव तालुक्यातील गिरिराजांनी म्हणजे पर्वतांनी नटलेलं सुंदर असं देखणे आमचं गाव म्हणजे कंक्राळ। तर मग दर्याखोऱ्यांनी निघालो 120च्या पिंडने आणि शेवटी पोहोचलो। तर फायनली मित्रांनो आम्ही आता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहेत आणि आम्ही आता किल्ला सर करणार आहेत। तर पाहू शकता तुम्ही सकाळ सकाळ मध्ये वातावरण आणि सनसेट। तर मग काय लागलो मोठ्या उत्साहाने किल्ला चढायला। तसा किल्ला हा समुद्र सपाटीपासून 240 फूट एवढा आहे। थोडं वरती गेल्यानंतर समोर किल्ल्याच्या तटबंदीवर आपल्याला भगवा ध्वज दिसून येतो। तर तो भगवा ध्वज 1-2 वर्षापूर्वी बार रायगड या ग्रुपने आमच्या बंधूंसोबत लावला होता। तो व्हिडिओ मी पिन केला आहे, जाऊन ID मध्ये नक्की पहा। तसेच समोर आपल्याला इतिहासाची साक्षी देत समोर विस्कुटलेली तटबंदी दिसते। त्या काळात कंक्राळीचा किल्ला नक्कीच महत्त्वाचा असणार असं दिसून येतं। तुम्हाला ती सफेद व्हाईट मोठी रेषा दिसत आहे, तिचा काही तसा इतिहास नाही आहे, ती फक्त झोपलेल्या हिंदूंमुळे आहे। वरती गेल्यानंतर वरून कंक्राळी, सुबसवाडी, डाबली, वजीरखेडे, भायगाव, मालेगाव, अजंगवडेल असे गावं दिसतात। तर मग काय घेतलं ना भाऊ आमच्या गावचं विठ्ठल मंदिर झूम करून पाहून। आणि हा महत्त्वाचा विषय म्हणजे कंक्राळीचा किल्ला हा त्यांच्या पाण्याच्या टाक्यामुळे प्रसिद्ध आहे। पहा ना, विशेष आहे आमच्या विहिरीला खाली खोदून 50 फूट कोरडे आहे आणि इथे 200 किलोमीटर किल्ल्याच्या वरती पाणी आहे। तर असो, तर फायनली मग मित्रांनो आलो आम्ही तटबंदी जवळ आणि फायनली पोहोचलो किल्ल्यावरती। किल्ल्यावरती गेल्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे जय घोष केला आणि पुढे गेलो। तर फायनली मित्रांनो आम्ही आता किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता किल्ल्यावरती आल्यानंतर आम्हाला जे सह्याद्री प्रतिष्ठानने जे मंदिर बांधले हनुमंतरायाचं ते पाहायला मिळालं। आणि इथून आपल्याला तुम्ही पाहू शकता, इथून आपल्याला गाळण्याचा किल्ला समोर दिसतो, तो पाहू शकता तुम्ही। तर मग गाळण्याच्या किल्ल्यावरती कोण कोण गेलं हे कमेंट करून नक्की सांगा। तर मग सह्याद्री प्रतिष्ठान कसमादे ग्रुपने जे हनुमंतरायाचं मंदिर किल्ले कंक्राळ्यावरती बांधले आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मग काय तोपर्यंत मी हनुमंतरायांचं दर्शन घेतो आणि तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि फॉलो करा।